लोणी काळभोर परिसरात रामदरा येथे ओढ्याच्या बाजूला सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर गुन्हे शाखेचे युनिट 6च्या पथकानं कारवाई केली आहे। त्यात 1,500 लिटर तयार दारू आणि 20,000 लिटर रसायन असा एकूण 11,60,000 रुपयांचा माल जप्त केलाय। हातभट्टी चालवणारा मुकेश कर्णावत हा अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला। पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे हे कोम्बिंग ऑपरेशन करत होते। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ओढ्याच्या बाजूला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात मुकेश कर्णावत हा हातभट्टीची गावठी दारू तयार करतोय। या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव आणि सहकाऱ्यांनी शोध घेतला असता गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याचं दिसून आलं। हातभट्टी चालवणारा मुकेश कर्णावत हा जंगलामध्ये पळून गेला। त्या ठिकाणी 1,500 लिटर तयार दारू, 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे एकूण 1,50,000 रुपये तसेच 20,000 लिटर रसायन 50 रुपये प्रति लिटर प्रमाणे 10 लाख रुपये तसेच दारू करण्याचं साहित्य, मोटार, ड्रम, एअर ब्लोअर, सरपण आणि इतर साहित्य असं एकूण 11,60,000 रुपयांचा माल मिळाला आहे।